99 रुपीजला सगळ्या मुलींची पण सेल बघते मी आता. बघू शकता नाही असं नाही भरगतचं पाहिलं होतं तिथे आहे ना तसा गेले वाटतं ते येऊन जाईल ना. तर इथे मस्त वैभव तळत आहे चिकन 65 बघू शकता. कमी जास्त ना करायचं हे तर ते दाखवा कशी शूज घेतलेले तुम्हाला माझे शूज दाखवते. हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम. या चॅनल खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ब्लॉग मी संध्याकाळी सुरू करते आणि आज आहे 31 डिसेंबर आणि सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच हॅपी न्यू इयर. तर तेच 12 नंतरच आता न्यू इयर सुरू होईल तर त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगून देते हॅपी न्यू इयर. तर ब्लॉग मी आता सुरू करते. तर आता आम्ही चालले गावात. बघू असं प्लॅन नाही आमचा ठरलेला की 31 डिसेंबरला असं करायचं हे करायचं ते करायचं पण असं काही नाही. बघू जसं जसं होईल तसं शेअर करेल. झुडिओला आलेली मी आणि बघू आता ऑफर वेळ काही चालू असतील. स्टार मॉलला पण जाऊन बघू आपण बरं. हा चालू आहे हो हे बघा 299ला 299ला. तर इथे खूप छान ऑफर चालू आहे 299 रुपीजला. आणि इथे हे नाईट सूट फक्त 499ला आहे बघू शकता. काहीच नाही असं नाही भरगतचं पाहिलं होतं तिथे आहे ना तसा गेले वाटतं ते येऊन जाईल ना बघायचं झालं. तर खूप ऑफर आहे. मी 2 टॉप घेतले शूज घेतले आणि इथे पण आहे ना हे फुल ड्रेस 499लाच बघू शकता. भारी आहे. हा छान दिसतं आरशात बघा ना मस्त दिसतंय. 499ला जॅकेट आहे मस्त बघू शकता. हे सुद्धा 299ला आहे. किती मस्त भारी ना 299च्या माने मस्त आहे एकदम. टी शर्ट याच्यावर नाही ऑफर. स्वेटर पण छान आहे एकदम ब्रँडेड आहे. ग्रीन कलर मला असे कलर आवडतात. ग्रीन ग्रीन अशातला आहे तुमचा मेन्स फुटवेअरवर सुद्धा ऑफर झाली खूप. दाखवा हे कायम तुम्ही असे घालतात ना. तर इथे लहान मुलींच्या याच्यावर पण 99 रुपयालाच आहे कोणता पण ड्रेस बघू शकता. 99 रुपीजला सगळ्या मुलींची पण सेल बघते मी आता बघू शकता. तर मी शूज घेतलेले आहे आणि मस्त वैभवचे पण शूज घेतले बघू आता.
तर इथे 150 रुपयाला चप्पल सँडल खूप छान छान आहे, बघू शकता. मॉलमध्ये आली तर बघू नॉनव्हेज काय आहे. ही होल कोंबडी नाही ना, चिकन होल चिकन. नंतर नेक्स्ट चांगली होती का येऊ नंतर जाऊ द्या. आता आज मी राहतील ऑफर. या शेंगा किती भारी एकदम भाज्या. तर इथे स्टार मॉलला गेली होती, तिथे नॉनव्हेज बघत होतो पण काही तिथे नव्हतं नॉनव्हेज एवढं खास. पटकन बघितलं, इथे मी मस्त शूज घेतलेले बघू शकता. आता घरी आलेलो आहे आणि मस्त आता ना 31st चिकन बिर्याणी करायचा प्लॅन आहे. आणि मस्त मी ना याचे तांदूळ आणले, बासमती तांदूळ, दिल्ली राईस, तो तांदूळ आणलेला आहे. मस्त चिकन बिर्याणी आणि चिकन 65 करायचं आहे. तर ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे इथे याच्यामध्ये, तुम्हाला नंतर दाखवेल तळण्याच्या वेळेस. आणि दूध पण घेऊन आली. तर तेच आता मी बिर्याणी करून घेते. बिर्याणी म्हणजे पुलाव, चिकन पुलाव कसं करते मी. तर भरपूर सारा कांदा टाकलेला आहे मी, तुम्हाला दाखवते कसं करते. तर आता इथे बिर्याणी करून घेते आणि कशी करते तुम्हाला दाखवते. तर इथे मसाल्यांमध्ये मी घेते लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि आपलं बिर्याणी मसाला. तर एक चिकन बिर्याणी आणलेला आहे, व्हेज बिर्याणी आणलेला आहे. तर इथे हा चिकन बिर्याणी एक टाकणार आहे आणि हा अर्धा टाकणार आहे व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी मध्ये खूप फ्लेवर टाकतात म्हणून. आणि चिकन बिर्याणी पूर्ण टाकणार. तर इथे आता कांद्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊ, हळद आणि गरम मसाला. आणि कांद्यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे. तर कमी गॅस करून आता चिकन टाकणार मी. तर चिकन टाकलेलं आहे आणि मीठ टाकते आता त्याच्यात थोडंसं, नंतर बाकीचं थोडंसं मी टाकणार. आता फक्त थोडंसं शिजणं, हा फ्राय करण्यासाठी फक्त टाकते. आणि यात खडे मसाले पण मी टाकले होते, दालचिनी, लवंग, मिरे. तर आता एवढं टाकलेलं आहे. आता एवढं शिजून घेणार, बाकी मिरची वगैरे काहीच टाकणार नाही. आणि जेव्हा शिजलं ना पूर्ण तेव्हा मी हे बिर्याणी मसाला टाकणार आहे. बिर्याणी मसाला मी आधीच नाही टाकत. तर आता झाकून मी शिजून घेणार कमी गॅसवर चिकन मस्त. आणि नंतर आपले हे बिर्याणी मसाला टाकणार. तर इथे आपलं चिकन मस्त झालेलं आहे आणि त्याला पाणी सुटलेलं आहे, बघू शकता इथे असं. तर पाणी सुटलेलं आहे. तर मी आता ना चिकन मसाला पूर्ण टाकते आणि आपला हा दुसरा मसाला आहे ना तो अर्धा टाकते. तो त्याने छान फ्लेवर येतो. तुम्ही थोडाच टाकते, एवढा नाही टाकत. मिक्स करून आपला बासमती राईस आहे ना तो धुवून घेतला, मस्त वॉश करून घेतला, तो टाकते. एकदम सिंपल आणि टेस्टी बिर्याणी होते अशा पद्धतीने केली की. तर आता हा राईस पूर्ण ना मी मिक्स करून घेणार. मिक्स केला आणि आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपल्याला टाकायचंय. तुला मोकळं करायचं असेल तर कमी पाणी टाकायचं. जर तुम्हाला थोडासा हे स्टिकी करायचं असेल तर जास्त पाणी टाकायचं. तर आता याच्यात मी मीठ टाकून घेते. आज मीठ टाकलं होतं मी, थोडंसं मीठ टाकून घेते.
तर 1 मीठ टाकलेलं आहे, बघितलं असेल. आता ना कोथिंबीर मधून टाकून देते आणि बॉईल झाला की तुम्हाला नंतर दाखवतेच मी, नंतर मग झाकून द्यायचा आहे तो. तर बघू शकता आता बिर्याणी होईल मस्त. फुल गॅस केलेला आहे आणि कोथिंबीर टाकली वरतून. तर इथे ना बिर्याणी झालेली आहे, बघू शकता इथे मस्त बिर्याणी झालेली आहे आणि भात पण मोकळा मोकळा झालेला आहे मस्त. आणि आता ना मी चिकन तळून घेते. तर चिकन 65 मस्त केलेलं आहे इथे. तर आता एक चिकन असं मस्त डीप फ्राय करून घेणार. खूप कधी नव्हतं आता करते डीप फ्राय, नाही तर मी डीप फ्राय करतच नाही, मस्त शालो फ्राय करते किंवा मग आम्ही ना याच्यावर बार्बिक्यूवर असं भाजून घेतो. पण आज म्हटलं चला वेगळं करू खूप दिवसांनी. 31st निमित्ताने मस्त 65 डीप फ्राय करणार. तर आता ना तेल मस्त गरम होऊ देणार आणि नंतर मीडियम फ्लेमवर करणार मी. क्रिस्पी तळून घेणार, कारण जोरात असलं ना तर मग वरचं कवर जळून जातं आणि मध्ये चिकन कच्चच असतं. मग आता थोडंसं टाकून आणि मग कमी करून देणार. मग एक करून सगळे तळून घेणार. इथे टिश्यू पेपर घेतलेले आहे. तर आता तेल टाकलं की तळून घेऊ मस्त, म्हणजे होऊन जाईल मला सगळं. नंतर मग काकडी वगैरे मस्त चिरून सॅलेड करून घेणार. तर इथे मस्त वैभव तळत आहे चिकन 65, बघू शकता. कमी जास्त ना करायचं, नाही तर ते दाखवा कशी. वा दिसत आहे ना. एवढीच प्लेट समजा की तिला भेटेल, एवढे 5-7 160 ना. चिकन बिर्याणी जास्त केली उद्या उरली तरी. 1 किलो ना आपण आणलं, 1.5 किलो होतं. बापरे, म्हणून याच्यात पण जास्त आहे बिर्याणी मध्ये आणि पण भरपूर आहे. वा काय भारी दिसतंय. तळून आणि नंतर पण एकदा का क्रिस्पी करणार. ते तरीच करतात ना, काढून ठेवतात मग नंतर तळतात परत. विहान हे बघ चिकन 65 ते बघ. थांब गरम आहे. मग कसलं पहिले होतं? पहिले आम्ही खाल्लं ते पहिलं. त्याच्यावर चमचा भारी ना, बघू बघा. आता हे एकदा काढून पटलं तळायचे नंतर, म्हणजे 2दा केले का क्रिस्पी होता एकदम. बघ बरं फर्स्ट फ्लेवर कसं आहे, खाल्लं का तू? तर आता मी एक खाऊन बघते. तळलेले पुन्हा पण मग डबल केले तर अजून क्रिस्पी होता. हे पण क्रिस्पी झालेले, बघू शकता आवाज येत असेल. म्हणजे आपण ना खूप वेळ मॅरिनेट करून ठेवले ना, अर्धा तास 1 तास, तर ते चिकन आहे ना इतकं मऊ आणि ज्युसी होऊन जातं. असं चिवी लागत नाही ना, खूप मऊ होतं ना. भारी लागतं एकदम. कियाराला बोलव विहान. तर एवढं काही तेल नाही राहत का, नाही तर एवढं तेल ना. 2 सेक्शन मध्ये होईल ना अजून. तर इथे डबल तळून घेतलेले बघू शकता. आता इतकी क्रिस्पी झालेली आहे ना, खूप क्रिस्पी झालेली मस्त. आणि अर्धे आम्ही संपवले पण खाऊन, गरम गरम आम्ही संपवले पण खाऊन. मस्त डबल तळले तर इतके क्रिस्पी झालेले आहे. वाव. आणि इथे सॉस आहे, रेड चिली सॉस. तर इथे तळून झालेले आहे, म्हणजे वैभवनीच तळले आणि मॅरिनेट पण वैभवनीच केले होते. मी आज फक्त बिर्याणीच बनवलेली आहे. इथे क्रिस्पी झालेले मस्त सॉस सोबत खाणार. आणि वियांना दिले, पण वियांना सारखं येत होतं खाण्यासाठी. तर याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. कारण हे दाखवता नाही आलं, पटापट केलं कारण मॅरिनेट म्हणून दाखवता नाही आलं. पण मी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला दाखवली एकदम सिंपल. याची दाखवायची म्हणजे तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही मस्त आता एन्जॉय करतो, जेवण करतो आणि नंतर तुमच्याशी बोलेल.
तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आमचं. डिशवॉशरला भांडे पण लावून दिले आणि आवरून पण घेतलं आणि इतकं छान झालं होतं चिकन ना. तर तीच 12 वाजलेले आहे आणि सगळ्यांना हॅपी 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 न्यू इयर. तर मी झुडिओला गेली होती. झुडिओमधून ऑफर खूप चालू होतं झुडिओमध्ये. तर मी ना माझ्यासाठी शूज आणले आणि वैभवसाठी पण शूज घेतलेले. तर तुम्हाला माझे शूज दाखवते. तर बघू शकता मस्त मी असे शूज घेतलेले आहे. खूप सुंदर आहे आणि ऑफरमध्ये मिळाले मला. तर 400 रुपये प्राईजमध्ये मिळाली. तर याची प्राईज आहे 999 म्हणजे 1000 रुपये प्राईज आहे. पण मला 400लाच मिळालेले आहे. बघू शकता असे हे शूज घेतलेले आहे. नंतर आता इतकी ऑफर चालू आहे ना. आता उद्यापासून पण खूप ऑफर चालू राहतील. तर हे वैभवने घेतलेले आहे असे बघू शकता व्हाईट कलरचे. आणि त्यांनी एक शर्ट घेतलेला आहे. तर तो शर्ट ठेवलेला आहे तिकडे. तर खूप छान शर्ट घेतलेला आहे. तर अशा 2-3 वस्तू घेतल्या आणि मी टॉप घेतले होते. पण मग नंतर मग मला वाटलं की नको ते टी शर्ट कलर आहे माझ्याकडे. तर मी कॅन्सल केलं. मग ते नाही घेतले. म्हटलं शूजच घेऊ म्हणून मी शूज घेतलेले आहे. तर तेच तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. खूप छान आहे मस्त. मला घ्यायचे होते कधीचे हे शूज. तर याच्यामध्ये ना व्हाईट कलर घ्यायचा होता मला. व्हाईट एक पिंक पण ते नव्हते अवेलेबल. मग हा कलर घेतलेला आहे पर्पल. छान आहे पण. तर असा होता आजचा ब्लॉग. आपला याचा काय म्हणतात आपला न्यू इयरचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. आम्ही झुडिओला गेलो. त्याच्यानंतर मस्त ना 31st निमित्त चिकन 65 आणि चिकन बिर्याणी केली. ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.